जे शब्द होते, मानवाच्या वाक्याबाहेरचा झेल, हा शब्द जे राहिले होते त्यांची शब्दरचना अचूक. तेजस टू यावेळेस राहुल यांचा मात्र महत्वाचा झेल संपन्न होईल का? झेलच्या खाली यश धावतात, सुरेख झेल, क्लास झेल, नक्कीच रनिंग झेल ज्याला म्हटलं जातं की महत्वाचा झेल होता, महत्वाच्या खेळाडूचा हा झेल होता. राहुल पहिल्या चेंडूवर चाललाय, बॅक टू द डगआउट. मध्ये हात धरणं महत्त्वाचं नाहीये. वाईट परिस्थितीत जो आपल्याला हात देतो ना, तोच आपला खरा मित्र. चांगल्या परिस्थितीमध्ये हाताला हात नाही दिला तरी चालेल. आता ती भूमिका दोघांना एकमेकांना बजावावी लागेल की वाईट परिस्थिती आहे, वाईट परिस्थितीत आपण एकमेकांचा हात सोडायचा नाही, तग धरून राहायचं. या 22 यार्डाच्या 66 फुटाच्या 20.21 मीटरच्या या खेळपट्टीवर तग धरायचा आणि 26 धावसंख्या जमवायच्या. हा मात्र नक्कीच त्यांचा निश्चय त्यांना करावा लागेल. तर दुसऱ्या बाजूने BK11 संघाला विचार करावा लागेल की ह्यांची जोडगोळी कशी तोडायची, ह्यांची मैत्री कशी तोडायची. आणि त्याच्यात मात्र नक्कीच विकेट्स आणि विकेट्स हे धोरण, हे सूत्र मात्र या संघाला BK11 संघाला नक्कीच त्याचा प्रात्यक्षिक दाखवावा लागेल. दोन्ही संघाच्या बाजूने आम्हाला बोलावं लागेल. दोन्ही संघ मात्र नक्कीच आमच्यासाठी तुल्यबल आहेत, दोन्ही संघ आमच्यासाठी समसमान आहेत. सचिन यांचा क्लास फटका हा असतो, त्यांचा जेव्हा इन्फॉर्म असतात तेव्हा हा फटका ते मिस करत नाही. आज मात्र मिस करतायत. नक्कीच मी म्हटलं फलंदाजी थोडीशी घसरण झाली त्यांची. आपला क्लास, आपले जुने दिवस, आपले जुने फटके, आपला जुना स्टान्स मात्र त्यांना आठवावा लागेल. धावसंख्या किती? धावसंख्या 4 धावसंख्या फलकार लागल्यात. गणित मांडावं लागेल, उलटी गिनतीच करावी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला पुढे वाटचाल करावी लागेल. तेजस टू सचिन यावेळेस मात्र ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. नक्कीच क्लासिक फटका चेंडू मात्र दन 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 कर सीमारेषे पार जाईल का? गुलाबी रंग उचलेल का? हो, गुलाबी रंग उधळणारा हा चौकार. 4 26 धावसंख्येचं आव्हान. डीजी थोडासा तांत्रिक नक्कीच व्यत्यय येतोय. नो प्रॉब्लेम, नो इश्यू, सॉल्व्ह करून घ्या. नक्कीच तेजस यांच्यावर अटॅक केलं. तर मी तेजस यांच्याबद्दल मागे बोललो होतो की नक्कीच त्यांची जी गोलंदाजी जी धार आहे ती त्यांना पाजळावी लागेल. आणि नक्कीच या KPL मध्ये गेल्या वर्षी KPLचा स्टार होता. गण्या 11 संघासाठी त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले होते, संघाला अजिंक्यपद मिटकावून दिलं होतं. यावेळेस नक्कीच ओव्हर पिच चेंडू पाहण्यास मिळाला. सचिन यांना कनेक्ट करता आला नाही, केवळ मात्र स्ट्राईक घेतील. केवळ साहजिक मला वाटतं की नॉन स्ट्राईकलाच राहिलेले आहेत जास्तीत जास्त. आता सुद्धा नॉन स्ट्राईकला राहतील. एका षटकाची सांगता झाले का असा प्रश्न जर विचारला तरी हो, एका षटकाची सांगता झाले. एका षटकास नंतर धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या फलकार लागले 9 धावा. जी सरासरी हवी होती ती मेंटेन ठेवली. 9 त्रिक 27. 12 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता दोन्ही संघांनी लक्षात घ्या. 12-17चं समीकरण. 17 धावा, 12 चेंडू 17 धावा. एका बाजूने जियांश 11 तर एका बाजूने BK11 जो अपराजित राहिला आहे. नक्कीच त्यांचं घोडदौड राखण्याचं काम जियांश 11 संघ करेल का? मी म्हटलं होतं सकाळच्या सत्रात, मी म्हटलंय कमबॅक उसळी होईल, शफल होईल. शफल पहिलं गाणं 8वं गाणं, 8वं गाणं पहिलं गाणं, 4थं गाणं 3रं गाणं, 4थं गाणं 7वं गाणं. ही शफलिंग आता होईल. कधी जियांश 11, कधी BK11, कधी श्रेयश 11, कधी गण्या 11, कधी साईराम संघ तर कधी क्रिबा 11, कधी रियांश फायटर तर कधी स्वरूप 2 संघ. 12 संघांचा सहभाग प्रथमतःच आपण पाहू शकतात खर्डी प्रीमियर लीग मध्ये.
आमचे कॅमेरामॅन आपण पाहू शकतात हे क्षणचित्र कैद करताना आणि KPLचे 10वं पर्व यांची आठवण ताजदार ठेवताना आपण पाहू शकता जाधव, मिस्टर जाधव, प्रथम जाधव. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच एक नाव आपण पाहू शकतात चिन्मय कुर्ले यांनी सकाळी त्यांचं दुसरं नाव सांगितलं होतं, जापनीज नाव ज्या प्रकारे असतं काय नाही. आकुटप्प्याचा चेंडू नक्कीच ऑफसाईडला, एकंदरीत फॅन्सी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र नक्कीच एकंदरीत अपयश आलं. यावेळेस मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहू शकतात आपण. 6 हिटर्स प्रो या यूट्यूब वाहिनीवर आपण या थेट प्रक्षेपण पाहू शकतात. या खराडी प्रीमियर लीग पर्व 10व्याचे गोलंदाज मिस्टर सिद्धेश नक्कीच यावेळेस मात्र जुळून आले. ऑफसाईडला नक्कीच कट केला गेला, स्क्वेअर कटचा फटका. लक्ष्मण राहुल द्रविड यांची आठवण ताजदार करून देणारा हा फटका आपला पाहण्यास मिळाला. सिडनीचं ते ग्राउंड आणि नक्कीच विजयी फटका राहुल द्रविड यांनी मारला होता. किती जणांना तो आज फटका आठवतोय की एकंदरीत क्लासिक फटका होता आणि सिडनीच्या ग्राउंडवर की ॲडलेटच्या ग्राउंडवर मला वाटतं की तो विजयी फटका मारला होता. तो एक फटका राहुल द्रविड यांचा एकच फटका तो आज तागायत राहुल द्रविड कोच झाले, संघाला विजयी करून दिला मात्र तो फटका आजही डोळ्यासमोर हटत नाही कारण की त्या फटक्यामध्ये ती ताकद होती. तो स्क्वेअर कटचा फटका होता. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नामोहरण केलं होतं आणि त्याच फटक्याची ताजदार मात्र नक्कीच आपल्याला पाहण्यास मिळाली. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहू शकता. सिद्धेश आणि केवल. सिद्धेश यांच्याकडे माइंड सेट आहे, क्रिकेटचा सेन्स आहे, क्रिकेटचा एकंदरीत गोलंदाजी आपण जर पाहू शकला तर सुरेख गोलंदाजी. नक्कीच हलकासा इन स्विंग आपल्याला पाहण्यास मिळाला, डावखुऱ्या हातासाठी नक्कीच आउट स्विंग आपल्याला पाहण्यास मिळाला आणि चेंडू मात्र नक्कीच एक वळण घेऊन, नागमोडी वळण ज्याला म्हणतात, जर एकंदरीत कर्व जो केळ्याचा कर्व असतो त्या प्रकारे कर्व घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. क्लासिक गोलंदाजी, परफेक्ट फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र कॅच आणि यावेळेस मात्र महत्वाचा फलंदाज बॅक टू द डगआउट. केवल नावाचा एक आधारस्तंभ, एक पिलर मात्र नक्की जियान सिल्वन संघाचा यावेळेस माघारी आणि तंबूत मात्र आरामात बसावं लागेल. यस ठीक आहे. तर नक्कीच आपण पाहू शकतात कारण की आयकॉन खेळाडू आहेत, तुम्हाला एका बाजूने राहणं हे गरजेचं होतं. नक्कीच तोच प्रयत्न होता मात्र अनफॉर्च्युनेट दुर्दैवरित्या मात्र हा झेल त्यांच्या हातामध्ये विसावला गेला. केवल नावाचा एक चांगला फलंदाज मात्र माघारी. आता जबाबदारी आहे कोणाकडे तर सचिन यांच्याकडे. नवीन फलंदाज नक्कीच मैदानात येतो मिस्टर राज नक्कीच एक घोडदौड करते. खाडी क्रिकेटमध्ये त्याची घोडदौड चालू आहे, त्याची एकंदरीत वाटचाल चालू आहे आणि त्या चांगली वाटचाल त्यांची सुरू आपण पाहू शकतात. धावसंख्या फलकार पाहू शकतात 10 धावसंख्या, आता 16 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि या षटकातील चेंडू टाकून झाले एकंदरीत 8 चेंडू 16 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावसंख्या करावी लागतील. 8 चेंडू 16 धावसंख्येचं समीकरण आपण पाहू शकता. मिस्टर राज राऊंड विकेट राज यांना. सिद्धेश आता मी म्हणेन नक्कीच राज यांचा बॅटमधून तडाखा बेबंद तडाखा षटकार आउट ऑफ द पार्क. कमाल धमाल. समीकरण मी म्हटलं होतं राज यांची नक्कीच घोडदौड चालू आहे. ही लढाई बेस्ट वर्सेस बेस्ट आहे हर्ष, कारण की राज आणि एकंदरीत जर पाहिलं राज समवयीन आहेत, समगुणवान आहेत, समान स्किल त्यांच्याकडे आहे. एक षटकार मारला. आता काय राज यांना नक्कीच बेबंद तडाखा. मात्र यावेळेस मी म्हटलं होतं हे खरं द्वंद्व आहे. टॅलेंट वर्सेस टॅलेंट, गुणवान खेळाडू वर्सेस गुणवान खेळाडू, स्किल वर्सेस स्किल, कौशल्य वर्सेस कौशल्य, टेम्परामेंट वर्सेस टेम्परामेंट. यस दिस आहे. पिक्चर बाकी
बाकी आहे 6 चेंडूंचा पिक्चर बाकी आहे. 6 चेंडू 10 धावा. दोन्ही संघांनी लक्षात घ्या. टायटन का पाठवेल का? 6 चेंडू 9 धावा. ऋषिकेश कानिटकरने मारला तो चौकार 1999 साली आणि तो एकंदरीत ज्या पद्धतीने सकले मुश्ताक याला ऑफसाईडला चौकार मारला होता, कोणाला आठवतोय? 1999चा तो टायटन कप. 6 चेंडू 9 धावा आणि सकलेन मुश्ताकला मारलेला चौकार ऋषिकेश कानिटकर. जर ऋषिकेश कानिटकर जर एकंदरीत वरद बनले, जर वरद यांनी जर सामना जिंकवून दिला, केतन भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. 5-0-0. सचिन नावाचा गोलंदाज, सचिन यांनी जर क्लीन बोल्ड केला तर केतन भोईर यांच्याकडून 200 रुपये. म्हणजे चौकार मारायचा की क्लीन बोल्ड करायचा, नक्कीच दोन्ही बाजूने केतन भोईर मात्र ती एक धडा आठवतो की दोन ज्या मांजरी असतात ते केक चोरून आणतात, कधी कधी या पार्ट्यात टाकायचा की त्या पार्ट्यात टाकायचा. नक्कीच केतन भोईर मात्र कमाल करतायत. नक्कीच दोन्ही बाजूने केकची मजा घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. 6-10चं समीकरण ऋषिकेश कानिटकर बनावं लागेल. सकलन मुश्ताक कोण बनेल का? 6-10चं समीकरण. काय सामने होत आहेत सकाळच्या सत्रापासून. मी म्हटलं होतं आजचे सामने वेगळे. कालचा दिवस आम्ही नव्हतो, कालचा संध्याकाळच्या सत्रात होतो. कालचा दिवस वेगळा. आता आलोय, आता मी माहोल तयार करतोय. 6-10चं कठीण समीकरण आहे की सोपं समीकरण आहे? 6-10. 6 चेंडू, येणारे 6 चेंडू. पिक्चर अभी बाकी आहे 6 चेंडूंचा. सचिन यांच्याकडे नक्कीच पहिले 2 चेंडू खेळण्याचा मान त्यांना नक्कीच मिळाला. पहिला चेंडू खेळण्याचा मान मिळाला आहे. या पहिले 2 चेंडू निर्णायक. 6-10चं नक्कीच समीकरण. टेन्शन इट्स ऑल अबाउट टेन्शन नाव. पहिला चेंडू सचिन मात्र नक्कीच प्रशांत पाटील सरांना नक्कीच त्यांचे हात जे बांधले होते ते खुले करण्याची संधी देते. इट्स अ वाईड बॉल. आता समीकरण राहिलं 6-9. जे तेच समीकरण 6-9. 6 चेंडूत 9 धावा हव्या होत्या. सकलेन मुश्ताक याला चौकार मारला होता ऋषिकेश कानिटकर यांनी आणि 1999चा तो काल, तो चौकार आजही आठवतो. का आठवतो? तो क्लास फटका होता, तो दबावाखाली खेळणारा चौकार होता. त्यानंतर अनेक सामने आले, इंडिया पाकिस्तान अनेक वेळा झाले, ऑस्ट्रेलिया इंडिया झाले, ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे झाले, सगळे झाले. मात्र तो का राहुल द्रविडचा चौकार का आठवतो? ऋषिकेश कानिटकरचा चौकार का आठवतो? कारण कठीण परिस्थितीत मात करून जी संपत्ती, बहुमोल संपत्ती विकसित होते त्याचं नाव आत्मविश्वास, सेल्फ बिलीव्ह. आणि तो बिलीव्ह दाखवावं लागेल, सेल्फ बिलीव्ह दाखवायला सचिन दाखवतील का? 2 सचिन आमने सामने भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणावं लागेल. नक्की सोपं नाहीये. आता समीकरण 5-9चं समीकरण. इनोव्हेटिव्ह शॉट, फॅन्सी शॉट खेळण्याची ही वेळ आहे का असा विचार मात्र करावा लागेल. डोकं चालवावं लागेल, हात चालवावं लागतील. डोक्याची आणि हाताची मात्र नक्कीच कॉम्बिनेशन दाखवावं लागेल. माइंडसेट का 8 चेंडूत 9 धावसंख्या केल्यात सचिन यांनी. 8 चेंडूत 10 धावसंख्या केल्यात. आता करायच्यात किती? 9 करायच्यात. जेवढ्या जमावल्यात त्याच्यापेक्षा 1 कमी करायची आहे. 9 धावसंख्या जमवायच्यात. वरद यांनी सामना जिंकून दिला तर 500 रुपये केतन भोईर यांच्याकडून. नक्की सचिन यांनी जर क्लीन बोर्ड केलं तर 200 रुपये केतन भोईर यांच्याकडून. एक वेगळा स्टान्स पाहण्यास मिळते. इट्स अ डेड बॉलच्या स्वरूपात प्रशांत पाटील सर घोषित करतात. थोडंसं फंबलिंग झालं. 5 चेंडू 9 धावा. यावेळी स्वतः स्ट्रेट डाऊन फटका येतो आहे. नक्कीच एक धावसंख्या परिपूर्ण होईल दिशा दर्शनासाठी प्रयत्न केला जाईल का? फंबल ऐन वेळी फंबल. सिद्धेश यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, मात्र 2 धावसंख्या मिळतात. 4-7 उलटी गिनती सुरू. 7-6-5-4-3-2-1 बाकी 0 असं गणित मांडावं लागेल. बाकी 0 राहील का की बाकी 2 राहतील, बाकी 3 राहतील? सगळेच उभे झालेत. सगळ्यांचा टेन्स मात्र जे बसलेले होते ते उभे झाले, उभे होते, बसलेत. कोणी डोकं खाजवते, कोणी नखं कोटवते. 5 आणि एकंदरीत चेंडू राहिलेत. एकंदरीत 4 चेंडू आणि 7 धावा. 4-7चं समीकरण. एक मोठा फटका. 4-7चं समीकरण. ऑफ साईडला सचिन यांच्या बॅटबॉल स्क्वेअर कटचा फटका पाडण्यासाठी 1 धावसंख्या परिपूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. जे सीमा रेषेलगत जे जियान शिलवण संघाचे खेळाडू आहेत त्यांनी थोडंसं मागे व्हा. जियान शिलवण संघाचे खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये बसायचं. येस, टेन्शन आहे, नो डाऊट. मात्र थोडेसे मागे व्हा की क्षेत्ररक्षकाला अडचण येणार नाही, कुठलाही वाद होणार नाही याची दक्षता बाळगा. कमिटीकडून सूचना येते आम्हाला. 3-6चं समीकरण. एक मोठा फटका. 3-6. 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. जियान्स 11 संघ नक्कीच मात्र कुठेतरी एकंदरीत त्यांची बॉडी लँग्वेज आपण पाहू शकतायत की वरद यांना संधी आहे एकंदरीत 700 रुपये कमावण्याची. कारण की सामना जिंकवून दिला तर 500 रुपये होते आणि 200 रुपये ओनर यांचे गीतेश घरात यांच्याकडून 200 रुपये. एकंदरीत 700 रुपयांचं पारितोषिक लागलंय. 900 रुपये एका षटकारासाठी. 900 रुपये. 900 लागले. आता ते गणित काय सांगते? किती चेंडू? 2-6. जर षटकार मारला तर 700 रुपये केतन भोईर यांच्याकडून. 200 रुपये
आपण पाहू शकता जितेश घरत संगमालक यांच्याकडून एकंदरीत 900 रुपयांचं पारितोषिक लागलंय. 900 1 2 3 4 5 6 धावा कशा करायच्या. प्रणाली रुपेश भोर यांच्याकडून आमच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, थँक्यू. 2 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र चेंडू चाललाय चाललाय सीमारेषा पार. चौकार 4. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. कम्माल धम्माल. या चौकारासाठी काहीच बक्षीस नाहीये, मात्र महत्वाच्या 4 धावा आल्यात. महत्वाच्या 4 धावा. आता 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू फेकी भवताली तो झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तेजस नावाचा. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळला डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चलाख जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. नक्कीच 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच महेश आमचे MS असतात स्कोरर, तेव्हा जर आम्ही हुकला तर संपला ते म्हणतात. नक्कीच MS हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी, या खारडीच्या मैदानी डाव तुझा येताच जमवशी जपून पळी खेळी. नक्कीच सचिन नावाचा गोलंदाजी करी. चतुर आणि चलाख. 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच मिस केलाय. 1 धावसंख्या मिळेल का, टाय झाले का. मात्र कंपल्सरी चेस जे 900 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं. नक्कीच वरद चाललाय परत. मात्र का चाललाय निराश मनाने. नक्कीच ऑफ साईडला लॉंग ऑफला नक्कीच भिरकावायची संधी होती. 1 चेंडू 2 धावसंख्या हव्या असताना 4 धावसंख्या हव्या असताना मात्र 1 चौकार आला होता. 6 धावा असताना एक फॉर्च्युनेट चौकार आला होता. वरद यांना संधी होती, मात्र ऐन वेळी नक्कीच कुठेतरी बॅटवर चेंडू जर घेतला असता तर नक्कीच कुठेतरी धावपळ 2 धावसंख्या निघाल्या असत्या. मी म्हटलं की 2 धावसंख्या करत असताना तुम्हाला चतुर आणि चलाख अफाट अशा मैदानी, मात्र जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला चतुर आणि